इंग्रजीचं अनुदान चालू ठेवण्याचा निर्णय घेतलेल्या भाजपला धडा शिकवण्यासाठी गोवा सुरक्षा मंचची स्थापना करण्यात आली होती। या स्थापनेचा उद्देश सफल झाल्याची प्रतिक्रिया मंचच्या नेत्यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली। भाजपला चांगला धडा मिळाला असला तरी राज्यपालांनी भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करण्याची संधी दिली आहे। हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असल्याने राज्यपाल मृदुला सिन्हा यांना त्वरित पदावरून हटवावं अशी मागणी मंचच्या नेत्यांनी केली। भावना म्हणजे कार्यकर्ते झगडले, घरांनी फूट पडली, वेगवेगळे पक्ष उभे रावल्या कारणान आणि काही जणांची झगडी अजून मिटकूच ना। कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेस आणि बीजेपी कार्यकर्ते झगडटा, हांगा आमदार जे आसा, लीडर जे आसा ते ऑलरेडी एकत्र येता आणि आज सरकार घडयता। हाज्या सारकी ज्यांच्यानी निवडून दिले त्या मतदारांकडे ही मोठ्या प्रमाणातली ही प्रतारणा आसा। जनता पळयता डोळे उगडे ठेवून, जनता कुड्डिना आणि हे जे तुम्ही जे करता त्याचो परिणाम जो आसा तो भारतीय जनता पार्टी आणि कंपनी, भारतीय जनता पार्टी आणि कंपनीक हो भोगचो पडटलो आणि त्याच्या खातीर म्हाका दिसता एक वर्स सुद्धा जे आसा ते आमकां वाट पळोवची पडची ना अशें म्हाका दिसता। आणि अन्य सगळी सेटिंगां करून भाजपा सरकाराक इनडायरेक्टली राज्यपालान सरकार घडोवन हाडून मदत केल्ली आसा। हे चूक आसा, कॉन्स्टिट्यूशनाच्या अगेन्स्ट आसा आणि म्हणून सगळ्या हांव प्रसार माध्यमांक विनंती करता आणि गोंयचे जनतेक विनंती करता की त्यांच्यानी गोंयच्या राज्यपालाक आपली नाखुशी जी आसा, तिणे जे कितें कर्म केलें, कृती केली, अल्पमताचे पार्टीक सरकार घडोवन दिवपाक सहाय्य केलें, त्या बद्दल नाखुशी व्यक्त करून वेगवेगळ्या पद्धतींनी प्रेसान आणि गोंयचे जनतेन नाखुशी व्यक्त करची त्यांच्या ह्या कृती बद्दल अशें हांव सगळ्यांक तुमकां विनंती करता।